नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। चला तर मग आज आपण पाहणार आहोत झणझणीत असा गावरान पद्धतीने झुणका कसा बनवायचा। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आपण एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। झुणक्यासाठी शक्यतो उभा कांदा चिरून घ्यायचा, त्याची चव ही वेगळीच असते, म्हणून असा उभा आणि पातळ चिरून घ्यायचा। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। बघा असा कांदा आपण छान आता उभा चिरून घेऊया आणि त्यानंतर कांदा उभा चिरल्यानंतर तो असा हाताने मोडून घ्यायचा, म्हणजे त्या स्लाइस ज्या आहेत कांद्याच्या त्या सगळ्या वेगळ्या होतात। बघा अशा प्रकारे आता कढई गरम करायला ठेवूया, त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत। आता तेल चांगलं तापू द्यायचं। बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन हे ऑन ठेवा, म्हणजे कोणतीही रेसिपी व्हिडिओ कोणताही व्लॉग जर मी टाकला तर तो तुमच्यापर्यंत पहिला येईल, म्हणून नोटिफिकेशन हे ऑन करा। लाईक करा, सगळ्या व्हिडिओज ज्या आहेत आपल्या रेसिपीच्या वगैरे त्या सगळ्या शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा। बघा आपलं तेल तापलंय छान। आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहे। मोहरी चांगली तडतडू द्यायची, त्यानंतर आपण लगेच जिरं घालणार आहे अर्धा चमचा। नंतर हे जरा लसूण थोडा जास्तीचाच घ्यायचा, 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चांगलं ठेचून। लसूण थोडा जास्तीचा घेतला ना की त्याची चव पण येते। त्याच्यानंतर लसूण थोडा आपला फ्राय झाला की त्यानंतर आपण त्यामध्ये आता कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ताही तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा, क्रिस्पी असा। त्यानंतर आपण उभा चिरलेला जो कांदा आहे तो त्यामध्ये घालणार आहोत। कांदा हा शिजू द्यायचा, जास्त लालसर करायचा नाही। कांदा शिजला की त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालूया। कोथिंबीर आत्ता घातल्याने काय होतं की त्याचा कोथिंबीरीचा जो स्वाद असतो तो त्यामध्ये उतरतो, म्हणून कोथिंबीर ही आत्ताही घालायची। त्यानंतर आपण 1 चमचा तिखट घालणार आहोत, अर्धा चमचा आपण हळद घालायची। तुम्हाला जसं तिखट आवडतं घरात त्या हिशोबाने तुम्ही तिखट घातलं तरी चालेल। त्यानंतर हे सगळं आपण एकत्र करून घेतलं। नॉर्मल रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे आपण ते घातलं तरी चालेल। अर्धा ग्लास आपण पाणी घातलेलं आहे। आता चांगली उकळ आणायची, चवीप्रमाणे मीठ घालूया आणि चांगली उकळ आणायची। बघा चांगली उकळी आलेली आहे आपल्याला पाण्याला। त्यानंतर आपण आता 1 वाटी बेसन घालणार आहोत। आता हे चमच्याने आपण चांगलं बेसन त्यामध्ये मोडून घेऊया। 7 ते 8 मिनिटं मी झाकण ठेवून चांगलं वाफवून घेतलेलं आहे झुणका। बघा अशा प्रकारे आपला झुणका रेडी आहे। तुम्हाला सर्विंग करून दाखवते। बघा किती छान झुणका झालेला आहे आपला गरमागरम। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा। आणि हे सगळे जे मी रेसिपीच्या व्हिडिओ टाकते, व्लॉग्स टाकते, ते तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा हे व्हिडिओज। बघा आपला झुणका गरमागरम झुणका आणि गरमागरम भाकरी अशी आपली थाळी रेडी आहे। चला तर मंडळी, बाय, धन्यवाद।